नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला झटपट अगदी 10 मिनिटात कशा तुम्हाला चकल्या बनवायच्या ते दाखवताना. वाळवणाचा पदार्थ आहे. 10 मिनिटात तुम्ही बिना साच्याच्या चकल्या बनवून दाखवणार आहे. पण पहा, तुम्ही तांदळाच्या चकल्या बनवणार आहे. रेशनचे तांदूळ आहेत, धुतले त्यांना आणि पीठ वाळवून त्याचं पीठ बनवलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतले, वाळवले आणि पीठ बनवलेलं आहे. 1 वाटी घेतलेली आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. मेजरमेंटवर लक्ष द्या, तुमचं फसणार जरासुद्धा नाही. तर पहा तुम्ही, आणि साचा न वापरता मैत्रिणीनं बनवणार आहे. पहा, पण सुरेख बनवणार आहे, फार सुंदर, तिप्पट फुगणाऱ्या. तर पहा तुम्ही, तर इथे बघा पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. तर इथे मी कढई ठेवते. डायरेक्ट झटपट होणारे आहेत. पूर्वतयारी नाही, काय भिजत घाला किंवा काय झंझट नाही कसलं किंवा काहीच नाही. तर ही वाटी भरून पीठ घेतलेलं आहे ना, तर ह्या वाटीनी 3 वाट्या मला पाणी घ्यायचे. मोजून घ्यायचं बरोबर 3 वाट्या पाणी. अजून 1 वाटी घेते पाणी. हे पहा, हे 3 वाट्या पाणी घेतलं. आता ह्याला उकळी येऊन द्यायची नाही आपल्याला पाण्याला. आधी आपल्याला काय करायचं, त्याच्यात साहित्य टाकायचे. पहिलं मीठ टाकायचं. आपल्याला अंदाज पाहायचा किती मीठ, आपलं पीठ किती आहे त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं. आणि पापड खार टाकायचा. हे पापड खार आहे. पापड खार टाकायचा अर्धा चमचा. जास्त नाही टाकायचा, नाही तर लाल होतील आपले फ्राय केल्यावर. म्हणून फुलण्यासाठी, छान लागण्यासाठी असं खरपूस लागतो ना, तसं त्यांनी लागतं. आणि पापड खारमुळं फुलतात पण. म्हणून पापड खार टाकायचा. नाही टाकलं तरी चालतंय, तुमच्याजवळ नसला ना तर नाही टाकलं तरी चालतंय, होतात तशा पण छान होतात. पण थोडासा फरक पडतो तळण्यात. तर इथे पहा, आता ह्याला थोडं 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे. पाणी जरा कोमटपासून थोडंसं जास्त झालं पाहिजे, एवढंच करायचे. थोडंसं बघा, बोट जाईन एवढं पाणी झालेलं आहे. आपल्याला बोट घालता येईल एवढं पाणी गरम झालेलं आहे. जास्त गरम नाही करायचं. तर पहा, आता ह्या गरम पाण्यात, कोमट पाण्यातच आपल्याला पीठ टाकायचे पूर्ण. हे 1 वाटी पीठ आहे, हे सगळं टाकलं आणि कोमट पाण्यातच आधी त्याला खलवून घ्यायचं. का की नंतर मग त्याच्या गुठळ्या बनतात. उकळत्या पाण्यात टाकलं ना, मग गुठळ्या बनून जाणार, त्याचे शितळ्या होणार. म्हणून आधी कोमट पाण्यातच त्याला पीठ भिजवून घ्यायचं. गॅस चालू आहे का, आधी गॅस बंद नाही करायचा. असंच मग आता ह्या कोमट पाण्यात ह्याला गुठळ्या सोडत राहायचं. चांगलं 5-7 मिनटं लागणार आपल्याला हे पीठ शिजायला, का की गॅस स्लो आहे, फास्ट नाही जास्त. चांगलं हलवत राहायचं त्याला. पीठ चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला. पांढरं शुभ्र आहे बघा. मी तांदूळ धुतले होते, 2-3 वेळा धुवून त्याला वाळून घेतले, नंतर दळलेत. त्याच्यामुळं पांढरं शुभ्र होणार आहेत आपल्या. लक्ष द्या. हे बघा, आता गुठळ्या सोडत राहायचं. ते आता शिजत चालन आणि गुठळ्या पण सुटतील आपल्या. तशा जर केल्या असतं तुम्ही, उकळत्या पाण्यात टाकलं असतं ना, तर त्याच्यात गुठळ्या सुटल्या नसत्या, गुठळ्या शिजल्या असत्या. मग त्या खूप सोडायला वेळ लागला असता. पण असं कोमट केलं तेव्हाच केलं ना, तर होतात लगेच. हे बघा, आता हे असंच हलवत राहायचं, सारखं घट्ट होत चाललेलं आहे आपलं. पण हलवायचं, थांबायचं नाही, करपून द्यायचं नाही खाली, हे लक्ष द्यायचं. वेळ लागत नाही जास्त, 10 मिनिटातच होणार, जास्त वेळ खाणार नाही. मग वाळवायला तुम्हाला लागणार 1 दिवस. तर पहा तुम्ही, पहिलं बाहेर नाही सुकवलं तरी चालेल, उन्हात घरातच सुकवा 1 दिवसभर. आणि थोडंसं मग ऊन दाखवायचं तर दाखवू शकता थोडं. तर नाही तर घरातच दिवसभर ठेवलं तरी ती सुकून जातात. दुसऱ्या दिवशी पलटी करून थोडं ऊन दाखवलं ना तरी चालते. तासभर ऊन दाखवलं तरी चालते. आणि नाही ऊन दाखवलं, 2 दिवस सुकवलं तरी चालते. ह्या घरातच सुकल्या तरी होतात चांगल्या. आता माझ्या थोड्या आहेत म्हणून ह्या घरात सुकवल्या तरी चालतात. जास्त असल्यावर घरात सुकवायला प्रॉब्लेम होतो, कुठे घालणार एवढ्या वाळत. म्हणून मी थोड्याच दाखवल्या आहेत. तर मग आम्ही जास्त करायचं म्हटलं तर मग वरती गावाकडे जाऊन टेरिसवर करतो आम्ही. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडं दाखवलेलं आहे. तर ह्या फुलतात, भरपूर छान फुलतात आणि दिसतात पण छान. बिना साच्याच्या चकल्या कशा बनवायच्या पहा. वर्षभर टिकणारे आहेत ह्या. आणि हे छान असं बघा, आता किती घट्ट झालेले आहे.
त्याच्यावर थोडा वेळ 1-2 मिनटे मी झाकण ठेवणार आहे आणि परत हलवून बघणार आहे. 1 मिनटाभरातच हलवते आता परत एकदा हलवून घेते, उलटंपालटं करते आणि परत झाकण ठेवायला लागणार आहे आपल्या. अजून शिजलं नाही आहे ते. शिजलं का त्याला शाईन येते, मग समजायचं शिजलं म्हणून. ते पिठाला शाईन येते डायरेक्ट. आणि पीठ असं उचललं तरी असं हलतं पीठ, लबलाब करतं पीठ, मग समजायचं का आपलं पीठ झालेलं आहे म्हणून. ते असं कापतं पीठ. असं कसं आपण उचललं वरती चमच्यावर ना, ते असं पीठ पडताना ना असं हलतं, कापतं पीठ असं, मग समजायचं हे झालेलं आहे आपलं म्हणून. आणि आपल्याला पातळच एवढा हवी, घट्ट नाही पाहिजे आपल्याला, का की आपल्याला बिना साच्याचं करायचे ना, म्हणून जास्त घट्ट करायचं नाही पीठ ह्याला. मग दाबायला प्रॉब्लेम होतो, नंतर पाडायला प्रॉब्लेम होतो, म्हणून जास्त घट्ट नाही करायचे पीठ. हे मेजरमेंट घेतलेलं आहे. 1 वाटी घेतली तांदळाचं पीठ, तर 3 पटीने पाणी घ्यायचं, मग बरोबर एकदम मेजरमेंट होतं. हे बघा आता तर परत 2 मिनटं झाकण ठेवलं होतं मी. तर हे बघा जवळजवळ झालेलंच आहे पीठ, घट्ट पण झालं आहे आणि कापतंय बघा खाली. बघा कसं कापतंय आता, ते बघा कापतंय ना खाली, असं कापलं पाहिजे ना. आणि त्याला शाईन येते बघा. तर हे छान असं उलटंपालटं करते आणि उतरून घेते. आता झालेलं आहे आपलं मस्त पांढरं शुभ्र पीठ झाले ना. आता याला खाली उतरून घेते, पंख्याकडे नेते, नंतर तुम्हाला दाखवते कसं करायचं. त्याला थंड करून घेते, हलवून थोडंसं थंड केलं ना, तर मग आपल्याला भरायचे दुसऱ्या ह्याच्यात. तर ते थंड आपल्याला पाळता आलं पाहिजे. थोडंसं थंड झालं कोमट असं का मग चालतंय. म्हणून जरा उलटंपालटं करून ठेवते. थंड गरम आहे अजून. जरा हलवते, थोडंसं मोकळं करते त्याला. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडं समजा दुधाची पिशवी असली ती चालू शकते. माझ्याकडे आता कोण आहे, हा कोणमध्ये घातलं तरी चालते, कोणमध्ये पण चालतं आहे. दुधाची पिशवी असली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका बाजूला क्रॉस करून फाडायची आणि त्याच्यात ओतायचं. त्याच्यात पण होऊ शकतं, म्हणजे ज्याच्याकडे आहे त्या साधनाने करू शकता तुम्ही. बिना साच्याचं आहे हे. साच्यात घालायचं असलं तर थोडंसं घट्ट हवी असतं, तर साच्यात नाही घालणार. अशा वेगळ्या पद्धतीचं जरा करणार आहे मी, म्हणून तुम्हाला अशा दाखवलेल्या आहेत. ज्याच्याकडे साच्या नसला तरी चालतंय आणि छान दिसतात ह्या अशा, म्हणून या पद्धतीच्या मी केलेल्या आहेत आणि करते, बऱ्याच वेळा केलेल्या आहेत मी. हे तुम्हाला थोड्या दाखवल्या, तर आम्ही भरपूर करतो, डबा भरून भरून करतो. आता हे ग्लासात ठेवायचं आणि ग्लासात भरायचे. भरून घ्यायचं पूर्ण. आता बाद झालं आपल्याला. दुसऱ्या वेळेस मग परत आणखीन 1-2 होतील अजून हे. तर जाऊ दे, खाली जाऊन द्यायचं पूर्ण. असं हलवून त्याला खाली घालायचं आणि वरती फिट्ट बंद करायचं आणि मग जरा असं खाली खेचायचं. आता खाली आपल्याला कैची घ्यायची, कैचीनी त्याला कट करायचं. हे पहा, कैचीने कट केलं. आता पाहते किती मोठं पडतं आहे ते, नाहीतर मग कमी असलं तर अजून थोडं कापायला लागेल. तर थोडंसं कमीच आहे मला वाटतं आहे, म्हणजे जास्त पडत नाही मोठं, तर थोडं मी अजून कापणार आहे. हे बघा, थोडंसं अजून एकदम चिमटीवर कापणार आहे, जे आणखीन थोडं जाड पडेल आपल्या. पुरेसं आहे. आता मी असंच ठेवते ग्लासात आणि वरती सुरुवात करते. तर इथे पहा, मी करायला घेते. हे असं केलेलं आहे, याच्यावर मी पाडणार आहे. ह्याला काय तेल लावायची जरूर नाही किंवा काय नाही. मी आता भराभर ह्या अशा पद्धतीने, हे बघा किती सोपे आहेत पहा, भराभर होतात, जास्त वेळ लागत नाही किंवा काहीच नाही. 1-2 वेळा थोडंसं होतं पहिलं, नवीन वाकडे तिकडे जातात, नंतर छान पडतात सगळ्या, अगदी मस्त पडतात. आणि ह्याला मी
आणि असं जिलावीसारखं करायचं आणि मधी खेचायचं. मग त्याला असं खेचायचं मधी. दाखवते परत तुम्हाला. हे बघा असं करायचं आणि मधी न्यायचं त्याला. त्याच्यामुळं काय होतं, तळताना सुटत नाहीत. मधी नेल्यामुळं तळताना ते सुटत नाही. नाही तर तळायच्या वेळेत सुट्ट्या होणार त्या. असं मधी न्यायचं त्याचं. लास्टला एकावर फिरवायचं. हे बघा लास्टची शेंडा आहे ना, चिटकला पाहिजे, हे लक्ष द्यायचं. बघा फटाफट होतं आहे, वेळ लागत नाही जराही. आता किती होतात पहा आपल्या. झालेल्या आहेत आपल्या बनवून सगळ्या. एवढ्या झालेल्या आहेत पहा. किती सुरेख दिसतात का नाही, छान वाटतात ना. तर मैत्रिणीनं एक दिवस सुकवल्या आणि दुसऱ्या दिवशी परत काढल्या. पलटी करून संध्याकाळी पलटी केल्या, काढल्यात. तर तुम्हाला दाखवते आता कशा झालेल्या आहेत त्या. तर मी आपल्या घरी केल्या नाही, दुसऱ्याकडे केलेल्या आहेत, म्हणून मी तळून दाखवत नाही, फक्त झालेल्या दाखवते तुम्हाला. तुम्ही तळून पहा, खूप छान तिप्पट फुगतात, चौपट फुगतात, खूप छान फुगतात. अशा पद्धतीने झालेल्या आहेत. करून पहा एकदा तुम्ही, खूप छान. तर घरी केल्या असतं तर मी दाखवल्या असतं तळून पण. चला बाय, परत भेटूया.